नमस्कार मित्रांनो, कशात बरेच काय. आज रविवार आहे आणि आजचा लास्टचा दिवस आहे. उद्या 1 तारीख आहे जून. 1 जूनला धक्का बंद होतो, पूर्ण बंद होतो. माल बघा, खापरी, पापलेट, सुरमया, बांगडा, टायनी. पाऊस बघा चालू झालेला आहे. पाऊस चालू आहे बघा. आजचा शेवटचा दिवस आहे. 1 जूनपासून धक्का बंद होतो. माल मग कमी आहे. आज आपला आज माल आहे कोलम आहे. कोलम 1200 रुपये किलो लावली आज. एक नंबर बघा. रावस एकदम फ्रेश. खापरी आपल्याकडे जास्त माल नाही. हलवा कोलंबी घेते. काय कोलम आहे. अच्छा, ऐसा भी रहता है. आज रविवार आहे. पूरा माल अर्धा संपला आपला. हे बघा, घरच्यासाठी कोलंबी घेतली. घरी आलो तर कोलम करते मम्मी, म्हणजे कोलंबीची भाजी. आणि एकदम सिंपल करणार आहे मम्मी, आहे ना. मी मसाले नाही आवडत. मसाला नाही. कोळंबी बघा कशी झाली एकदम घट्ट. आणि सुकी पाहिजे तर सुकी करा, अशी खायची तर अशी खा. ओके. नमस्कार मित्रांनो, कशात बरेच काय. आज रविवार आहे आणि आजचा लास्टचा दिवस आहे. उद्या 1 तारीख आहे जून. 1 जूनला धक्का बंद होतो, पूर्ण बंद होतो. आणि आज 31 तारीख आहे. तर आज माल बघा आलेला आपला. बघा माल बघा, खापरी, पापलेट, सुरमया, बांगडा, टायनी. इथे टायनी आहे. अजून माल येतो आहे. आणि मध्ये मध्ये पाऊस बघा चालू झालेला आहे. पाऊस चालू आहे. सकाळी एकदम जोरात आलेलं सगळं बघा, भिजलेलं आहे. आणि आता अशी गर्दी. हां, सुरमई दे. वडलं झालं. पाऊस एक नंबर. जरा बरं वाटते. भाई कैसा लग रहा? सही लग रहा? अच्छा लग रहा. फिर भाई चालू है. बारिश है, एकदम भारी लग रहा है. मौसम बहुत खराब है और बारिश का मौसम एकदम सही है. और बारिश में पब्लिक बाहर निकलना चाहिए, थोड़ा मौसम का मजा लेना चाहिए. हाँ, ठंडा ठंडा गरम गरम खाने का मौसम और बहुत अच्छा मौसम. हाँ. समझे? अरे एक नंबर बघा. अर्धा माल आलेला आहे. प्लेटी आलेली आहे. प्लेट आहे, कलेट आहे, सुरमया एकदम क्वालिटी. बघा, आजचा शेवटचा दिवस आहे. 1 जूनपासून धक्का बंद होतो. माल मग कमी आहे. आज जेवढा आहे तेवढा सगळ्यांकडं माल आहे. आजची लास्ट फिशिंग होती. तर हे माल बघा, मावडी आहे. भाई बेच रहा है 800 रुपये किलो मटन. नहीं मिल रहा है मार्केट में. कल मंडी गया था, 5000 टोटल था बकरे का. और मुंबई के यहाँ 40 से 50 हज़ार बकरा लगता है, लेकिन बकरा ही नहीं था. 5000 में किसको खरीदने वाला है? महंगा चीज सस्ता ही मिळतं. पूर्ण माल आहे. आजचा पूर्ण असं रविवार आहे. एकदम बाबा आहे. मागणी बघा एकदम फ्रेश. मोठा सुरमा आणला. आहे त्या 5 राणे बघा. रावस मोठी टवर बघा. तिथं आपला आज माल आहे. कोलम आहे. कोलम 1200 रुपये किलो लावली आज. एक नंबर. पापलेट इथं बघा किलोवर आहे. बघा रावस एकदम फ्रेश. खापरी, बोंबी. मी ऑर्डर घेते. दाका आपल्याकडे जास्त माल नाही. हलवा आहे, बोंबील आहे, पापलेट, कोलंबी. बस फोडणी करते. दाका बिझी आपल्या सीटवर बसूया. पूर्ण मच्छी ते माल बिल लावला आहे. आणि इथं मावशी राहते. मावशीला डिलिव्हरी द्यायची आहे. मावशी जरा उतरत नाही ना, तर डिलिव्हरी द्यायची आहे.
पटापट बघा. आज रविवार आहे तर खूप धावधाव आहे. ती धावपड आहे आज. पटकन डिलिव्हरी द्यायची मग बसायचं आहे परत मच्छीवर. ते दाखवता येत नाही असं आहे. पावणे 2 वाजलेत आणि गिरायक झालं. आणि जो इथं बघा मम्मी कोलंबी घेते. काय कोलम आहे. आपण नाही खायला क्या. अच्छा ऐसा भी रहता है. आज रविवार आहे. पुरा माल अर्धा संपला आपला. हे बघा घरच्यासाठी कोलंबी घेतली. पूर्ण साफ सफाई. घरी मटण बनवलं आम्ही नाही खाते. या तुम्ही पण या जेवायला. आमच्या घरी 4-5 जण असे 3च जण वाटतं तर मटनचे शौकीन आहे. आणि आम्ही 2-3 जण आहे आणि मच्छीचे शौकीन आहे. असं आहे. 1 किलो कोलंबी देऊ. आज रविवार आहे. आज रेसिपी दाखवणार तुम्हाला. आणि मम्मी बघा कोलंबी सोलते आहे. ही कुठली कोलंबी मम्मी. कोलम. हे बघा ही अशी असते कोलम. एकदम मोठी मोठी आता एवढी मस्त हे सोडलेली आहे बघा. हे असं केलेलं आहे ते गावठी आहे. ही मला आवडते जास्त करून. आणि ही रेसिपी दाखवणार आहे कशी करणार आहे करून कोलम. पूर्ण असे धागे काढतात आहे बघा. बरफ आलेलं आहे. मच्छी बघा हाफ फ्राय होते. बंद बिन केलं आहे दुकान आपलं. आणि तर घरी जरा शांत. ऊन खूप आहे. सगळे एकदम जोरात पाऊस पडला. भरपूर ऍक्सिडेंट पण झाले. मम्मीने बघितले. भरपूर म्हणजे भरपूर पाऊस. आता आम्ही आराम करणार जरा थोडासा 2 तास. आणि मम्मी बनवणार आहे ती कोलमची भाजी. कोलम प्रॉन्स. कोलंबी मध्ये खूप प्रकार असतात. आणि ती कोलम आणलेली आहे मम्मीने. फोलम कशी नाव. चलो घरी आलो तर कोलम करते मम्मी. म्हणजे कोलंबीची भाजी. मोठीवाली जी कोलम होती बघा धुतलेली आहे मस्तपैकी 4-5 पाण्याने. आणि एकदम सिंपल करणार आहे मम्मी आहे ना. मी मसाले नाही आवडत. मसाला नाही. धनिया पावडर, हळद, लाल पावडर, घरचा मसाला पण आहे. मीठ चवीनुसार. तेल घेतले. तेल मसाला तो द्यायचा आपल्याला. नेहमीप्रमाणे आपल्याला कढीपत्ता आवडतो म्हणून कढीपत्ता घेतलाय. कोथिंबीर नाही. धनिया पावडर, हळद आणि घरचा मसाला आणि मीठ आणि कढीपत्ता. तुम्ही विचारता ना कोण कोण बाबा कसं आहे एकदम सिंपल जेवण. हे सिंपल आमचं जेवण आहे. कढीपत्ता टाकला तर हा मसाला घालायचा. मिरची पावडर जळू नाही द्यायची. पाणी अजिबात नाही टाकायचं. अच्छा पाणी नाही. नुसतं तेल आणि कोलंबी वाफीमध्ये होणार बस. मिरची पावडर जाळायची नाही. नाही ना. याला असं काढून टाकलं ना पाणी असतं ना त्याच्यातच घालू द्यायचं. लाईटला वाटलं दिसतंय.
एकदम सिंपल झाली. झाकणार ना मी हा वाफीवर. वाफीवर बनवायची. वाफीवर. आता बघा थोडी हलवली आहे. आता एक वेळा अजून हलवायची आणि मी तुम्हाला दाखवते त्याच्यात किती पाणी सुटतं. चिकट पाणी सुटतं. फास्ट गॅस करायचा. पाणी. बस झाकण ठेवायचं. ओके ओके. 5 मिनिटं भेटा त्यावर आंघोळ करून येते. हे बघा झाली कोलंबी. 2 मिनिटं झाले. हे बघा आपण पाणी पण नाही टाकलं बघा, याला किती पाणी सुटलं. Automatic. आणि मसाल्याची पण गरज नाही बघा, किती घट्ट आहे बघा. हा. आणि आता तुम्हाला याच्यापेक्षा आणि सुकं- कढीपत्ताचा वास येतो मी. मस्त एकदम एक भारी नंबर. वाटतं. आणि तुम्हाला वाटलं की तुम्हाला पाणी नाही सुक्क पाहिजे तर तुम्ही करू शकता. आता आठवू शकतो आमची- पण एवढं हा. हे बघा. कोळंबी बघा कशी झाली एकदम घट्ट. आणि सुकी पाहिजे तर सुकी करा. अशी खायची तर अशी खा. झाली. ओके. हा कोळंबीची भाजी देवनाथ एकदम. पूजा. पण खाल्ली नाही खातो या जेवायला. थोडीशी सॉफ्ट एकदम. माहिती आहे ना.